मैं अभी कीवर्ड रिसर्च सिखा रहा था। अभी कुछ लोगों को ये प्रॉब्लम है कि आपका प्रिंटेड मॉडल है क्या, तो आप एनएमडी का वेबसाइट ओपन करो। यहाँ पे एनएमडी प्राइवेट लिमिटेड सर्च करो गूगल के ऊपर। एनएमडी प्राइवेट लिमिटेड जैसे ही सर्च करेंगे, यहाँ पे डिजिटल मार्केटिंग कोर्स में जाओ, आपको वहाँ पे दिखाई नहीं देगा। यहाँ पे नीचे जाना है। यहाँ पे नीचे जब जाओगे तो आपको डाउनलोड सिलेबस दिखेगा। डाउनलोड सिलेबस के ऊपर आपको ये सारे मॉडल्स दिखाई देंगे कि हम कौन सा स्टडी कर रहे हैं। अभी मैं आपको आधा आधा सिखा रहा हूँ, बता बराबर है ना। पहले एसईओ का पार्ट कवर कर रहा हूँ मैं, कब तक? 6:45 तक। और उसके बाद हमारा रेगुलर सोशल मीडिया मार्केटिंग स्टार्ट हो चुका है। इसलिए कुछ लोग कंफ्यूज भी हो जाएंगे, लेकिन प्रॉब्लम कुछ नहीं है, क्योंकि उन लोगों का मैंने क्या किया था, ऑलरेडी कवर किया था वो। ये सीओ हमारा पूरा कवर हो चुका है। जिनको अभी करना है उनको क्या करना है, मतलब हमारे लेक्चर का टाइम क्या होता है, 6:30 से लेके 7:30 होता है। लेकिन कुछ लोगों ने क्या किया है, लेट ज्वाइन किया है। आपने भी लेट ज्वाइन किया, उन्होंने भी लेट ज्वाइन किया, और भी कुछ है उन्होंने लेट ज्वाइन किया। इसलिए हमने क्या किया है, अभी आपके लिए मैं जल्दी लेक्चर ले रहा हूँ और उनका बाद में कवर कर रहा हूँ। तो वो भी आपको कवर करना है और ये भी आपको कवर करना है, दोनों साइमल्टेनियसली। तो ये दिखाई दे रहा है, यहाँ पे देखो, ये जो मॉडल्स है वो कवर हो जाएगी। तुमने ज्वाइन नहीं किया क्या? ये सारे 57+ मॉडल्स है, तो आपके हिसाब से आप चेक करो। आपको गूगल के ऊपर मिलेगा। मैं क्या किया था, गूगल के ऊपर गूगल कीवर्ड प्लानर टूल सर्च किया था कीवर्ड रिसर्च के लिए। जिसे मैंने सर्च किया तो यहाँ पे मुझे क्या मिल रहा है, गूगल के ऊपर जाके मैंने सर्च किया। यहाँ पे क्या किया, सर्च किया, तो मैंने डेटा एनालिस्ट का मुझे कीवर्ड रिसर्च करना है। तो सबसे ज़्यादा लोग किसको सर्च कर रहे हैं, कौन से कीवर्ड को सबसे ज़्यादा लोग सर्च कर रहे हैं? डेटा यहाँ पे देखो, अगर ऐसे आ गया डेटा सर्टिफिकेट प्रोग्राम या एनालिसिस सर्टिफिकेट प्रोग्राम, ऑनलाइन डेटा एनालिसिस सर्टिफिकेट प्रोग्राम को कितने लोग सर्च करते होंगे? कितने सर्च करते होंगे? सिर्फ 10 लोग। कितने? सिर्फ 10। तो सिर्फ मेरा अल्टीमेट गोल सिर्फ 10 लोगों तक रीच होना है क्या? मुझे 10 लाख 12 लाख लोगों तक रीच होना है। तो अगर 12 लाख लोगों ने अगर मुझे देखा, तो उसमें से कितने लोग को मैं पसंद आऊंगा? एटलीस्ट 30%, एटलीस्ट 20%, बराबर है। तो आपको यही सीखना है कि सबसे ज़्यादा लोग किस कीवर्ड को सर्च करते हैं, वही कीवर्ड आपके वेबसाइट के अंदर होने चाहिए, बराबर है। लेकिन वेबसाइट इंपॉर्टेंट पार्ट आपके बॉडी का कौन सा रहता है? दिल, उसके बाद ब्रेन, बराबर है ना। तो मतलब आपका हार्ट मतलब क्या है? टाइटल। और आपका ब्रेन मतलब क्या है? हेडलाइन। तो हेडलाइन और टाइटल बहुत इंपॉर्टेंट है। जो सबसे ज्यादा लोग सर्च करें, अभी मैंने यहाँ पे डाला डेटा सर्टिफिकेट प्रोग्राम्स या डेटा एनालिस्ट प्रोग्राम सर्टिफिकेशन प्रोग्राम, ये अगर मैंने हेडलाइन के ऊपर डाला तो इस कीवर्ड के लिए क्या होगा? हाँ, दिस will take, दिस will take. इकडे बसलं तरी चालेल. काय शिकवत होतो, तुम्ही आता जॉईन केले ना, मी तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायला शिक. कीवर्ड म्हणजे काय? हा, कीवर्ड, कीबोर्ड नाही, कीवर्ड. की म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड. कीवर्ड म्हणजे काय? इम्पॉर्टंट वर्ड. मग इम्पॉर्टंट वर्ड कोणता असू शकतो? जसं की आता मी जर तुम्हाला निबंध लिहायला सांगितलं, सुईची आत्मकथा, तर मग तुम्ही कशाबद्दल लिहिणार? सुईबद्दल लिहिणार. तुम्हाला मी लिहिलं माझी शाळा,
ह्याच्याबद्दल तर मी निबंध लिहायला लिहिला. तर तुम्ही काय लिहिणार? माझ्या गावाबद्दल लिहिणार का? माझ्या शाळेबद्दल. म्हणजे कीवर्ड म्हणजे काय? जे महत्वाचा वर्ड आहे त्याला कीवर्ड बोलतात. मग आपल्याला जर कोणता पण एखादा टॉपिक जर सांगितला तर त्याच्याबद्दल आपल्याला लिहिता आलं पाहिजे. मग लिहायचं म्हटल्यानंतर ते महत्वाचे कीवर्ड पण त्याच्यामध्ये आले पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय तुमचं SEO करायचं आहे किंवा Google ॲड रन करायचं आहे. तर तो कीवर्ड त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग आता माझे डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, डेटा सायन्सचा कोर्स आहे आणि डेटा अनॅलिटिक्सचा कोर्स आहे. मग मी सगळ्यात आधी फोकस कशावरती केला पाहिजे? सगळ्यात आधी फोकस कशावरती केला पाहिजे? म्हणजे डेटा सायन्समधून जास्त रेव्हेन्यू जनरेट होईल का डिजिटल मार्केटिंग का डेटा अनॅलिटिक्स? का बरं? पण ते तुम्हाला काय माहिती ते करतात मग? हा? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय? आता काय काय स्मोक एडिटिंगला स्कोप भरपूर आहे. पण स्मोक एडिटिंग काय असतं माहिती का तुम्हाला? मग तुम्हाला माहितीच नाही तर तुम्ही Googleवर सर्च करणार का? नाही करणार सर्च. जी गोष्ट माहितीच नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काय? मग त्याच्यासाठी आपल्याला मार्केट रिसर्च. आता जर सपोज मला एखादा बिझनेस ओनर आहे आणि त्याने काय विचारलं, की सर मी फोटोग्राफीमध्ये बिझनेस करू का? का मी पेट्रोल पंप टाकू FC रोडला? तर मग त्याचा ॲन्सर द्यायचा आहे आपल्याला. मी जर त्याला अंदाज 25 बोललो नाही, तू पेट्रोल पंप टाक. तर बिझनेस त्याचा जाईल का पुढं? मग एखादं काय लोक आता एकाने विचारलं की सर मी सिनेक्राफ्ट म्हणजे मी किड्स ऍक्टिंग आणि मॉडेलिंगचे क्लास FC रोडला टाकू का पिंपरी चिंचवडला टाकू? मग त्याचा ॲन्सर मला जर नाही देता आलं तर मला काय येत नाही. किंवा दुसरं काय त्याने बिझनेस कुठे पण टाकला. बिझनेसचं लोकेशन खूप इम्पॉर्टंट असतं. किंवा ते एखादं केक शॉप टाकायचं आहे. मग केक शॉप टाकताना सुद्धा मार्केट रिसर्च केलं जातं. किंवा एखादं हॉटेल आहे. मग मी हायवेला हॉटेल टाकू का FC रोडला टाकू? कुठे कुठे टाकलं पाहिजे? एक तर तुम्हाला आहे ना प्रत्यक्ष तिथे जाऊन सुद्धा काय करावं लागतं आपल्याला? मार्केट रिसर्च करावा लागतो आणि ऑनलाईन पण. आता किती लोक सर्च करत असतील केक शॉप नियर बाय मी FC रोडला किंवा केक केक शॉप नियर FC रोड असं किती लोक सर्च करत असतील? मग आपल्याला जर एखादं जर मार्केट रिसर्च करायचं असेल तर मग आपण काय करायचं? एक टूल यूज करायचा. माहिती? आपण चहा बनवतो. तर चहा बनवताना आपण काय करतो? चहा खाली घेतो तर कशाने घेतो? पकड घेतो. ते एक टूल आहे. सायकल पंक्चर झाली, टायर कशाने खोलतो? दाताने खोलतो का? मग ते एक टूल आहे. मग टूल काय करतो? टूल म्हणजे काय? आपलं जे काम आहे ते खूप इझी करतो. बरोबर आहे ना? हमारा जो भी काम है वो बहुत इझी करता है, उसको हम क्या बोलते हैं? टूल बोलते हैं. मग आपल्याला वेगवेगळे टूल डिजिटल मार्केटिंगमध्ये असे 50+ टूल येतात. तर ते टूल यूज करून आपलं काम स्वस्त म्हणजे सिंपल करायचं आहे. आता माझ्याकडे 3 कोर्सेस आहेत. डिजिटल मार्केटिंग, डेटा अनॅलिटिक्स आणि डेटा सायन्स. मग जास्त फोकस कशावरती केला पाहिजे? तर त्याचं मार्केट रिसर्च करायचं आहे. त्यासाठी कोणता टूल यूज करणार? प्राजक्ता? बोला प्राजक्ता. होतं असं कधी-कधी पावसामुळं घसा पण बसू शकतो. पाऊस जास्त आहे ना तिकडं? Google ट्रेंड नावाचा टूल यूज करायचा. काय करायचं? Google ट्रेंड वरती जायचं. आता सध्याची ट्रेंड काय चालू आहे? सर माझा मोबाईल दुसरीकडे होता. अच्छा आणि तुम्ही दुसरीकडे होतात. मग एवढे लांबून ऐकाय कसं काय आलं तुम्हाला? मी कपडे हेडफोन लावले म्हणजे सर मी. ॲम्बेडेक्स्टरस आहेत तुम्ही. म्हणजे एका वेळेस 2-2 गोष्टी करतात तुम्ही. चांगलं आहे. असं असलं पाहिजे. ऑलराऊंडर असलं पाहिजे. बघा. मोबाईल शोधत होते पण सापडतच नव्हता लवकर. तुम्ही तोपर्यंत खूप काय परत. मग फोन लावायचा ना मोबाईलला. चांगले होतात अशा गोष्टी कधी-मध्ये आयुष्यात. ठीक आहे. आता इथं Google ट्रेंड आहे. इथं काय टाकू? डिजिटल मार्केटिंग. एंटर केलं.
काय सर्च केलं? डिजिटल मार्केटिंग सर्च केलंय. तुमचं का नेटवर्क नाही आहे? डिस्टर्बन्स होतो. कंट्रोल के. एकदा तुम्हीला दाखवलं तर एका साईटला डिजिटल मार्केटिंग सर्च केलं, दुसऱ्या साईटला काय करणार? डेटा अनालिटिक्स. तिसऱ्या साईटला काय करणार? डेटा सायन्स. तुम्ही सांगा आता की बिझनेस कशात केला पाहिजे? डेटा सायन्समध्ये का डिजिटल मार्केटिंगमध्ये का डेटा सायन्स डेटा अनालिटिक्समध्ये? का बरं? डेटा सायन्स होतं. मग फोटोग्राफी कोर्सेस टाकायचे का नको आपल्याला पुढे जाऊन? चालू करायचे का? केले पाहिजे का नाही केले पाहिजे? का? म्हणजे तुमचे फोटो काढून दिले जातील का इथं? जे कोर्सला ऍडमिशन घेतील त्यांचा पोर्टफोलिओ बनवून द्यायचा. का केले पाहिजे फोटोग्राफीचे कोर्सेस? ठीक आहे. आता बघा तुम्ही काय सर्च केलंय? डेटा डिजिटल मार्केटिंग किती आहे? 44. 44 लोक दररोजचे सर्च करतात. नंतर किती आहे? डेटा अनालिटिक्स. किती लोक सर्च करतात? फक्त 16. लोकांना डेटा अनालिटिक्स काय असतं हे माहित नाही. एक तर डेटा सायन्स माहिती किंवा डिजिटल मार्केटिंग माहिती. आणि इकडे पण किती? 44. म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि डेटा सायन्स इक्वल लोक सर्च करतात. आता हे किती दिवसाचं आहे? फक्त एका दिवसाचं. पण आता मला काय करायचंय? तुम्ही जर असं लास्टच्या 5 वर्षाचं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त एक नंबरला कोण येईल? कोण येईल बघा? डिजिटल मार्केटिंग. का डिजिटल मार्केटिंग आहे? कारण डिजिटल मार्केटिंगला खूप डिमांड होतं. म्हणजे आता नवीनच आहे ते. कधी आलेले? 2017 साली. जास्त लोकांना 2012-13 नंतरच समजलं. नंतर डेटा अनालिटिक्स डेटा सायन्स पण होतं, पण जास्त लोक कधीपासून सर्च करायला लागले ते चेक करा. तर ह्याच्यामध्ये मग आपल्याला जर सगळ्यात आधी जर रँकिंग करायची आपली वेबसाईट तर कोणत्या कीवर्डसाठी केली पाहिजे? एक तर डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा सायन्ससाठी. मग डेटा अनालिटिक्सला जर गेली तर दिवसाचे किती लोक सर्च करतात? फक्त 25 लोक. किती? 25 लोक. मग सगळ्यात जास्त बिझनेस कधी? म्हणजे ह्याच्यात जर माझा 1 करोडचा टर्नओव्हर झाला तर इथं फक्त किती होईल? 50 लाख पण नाही होणार. 70 चे 25 म्हणजे किती पर्सेंट झाला? 35 म्हणजे त्याचे तुम्हाला 35% होतंय. म्हणजे 35 लाखापर्यंतच होईल. कारण आता मार्केटमध्ये डिमांड कशाची आहे ते इथं तुम्हाला दाखवतो. दुसरं जर मी ह्याच्यामध्ये फोटोग्राफीला जर मिक्स केलं, काय केलं? फोटोग्राफी कोर्सेस. किती पर्सेंट लोक सर्च करतात फोटोग्राफी कोर्सेससाठी? खूप कमी. झालं? मग आता सध्या काय केलं पाहिजे? किंवा जर मला जर एखादं रिसर्च करायचंय, माझी इन्स्टिट्यूट टाकायची किंवा मला एखादी नवीन कंपनी टाकायची किंवा मला केक शॉपचं दुकान टाकायचंय, तर लोकल किती लोक कुठं सर्च करतात? जर आपलं जर खेडेगावात जर एखादं दुकान टाकलं आपण केकचं, तर कोणता माणूस असा असतो का की केक शॉप नियर बाय मी सर्च करतो का? करेल का? त्याला सगळं माहीत असतं गावात कुठं काय भेटतं आणि काय नाही भेटत ते. पण सिटीमध्ये तुमच्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला काय चालतं तुम्हाला माहिती आहे का? वरती काय चालतं माहिती आहे का? शेजारी डॉक्टर असतो पण आपल्याला सर्च करावं लागतं डॉक्टर नियर बाय मी. करावं लागतं ना? त्याच्यामुळं जिथं मेट्रो सिटी तर तिथं डिजिटल मार्केटिंगची जास्त डिमांड. तर तुम्हाला जर मार्केट रिसर्च जर करायचं असेल तर Google ट्रेंड नावाचं काय करा. हे करा. मग आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला सांगितलं जर आपल्याला एखादी जर वेबसाईट रँकिंग करायची असेल, मी Googleवरती सर्च केलं तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी सर्च करेल. तुम्ही काय सर्च करणार? फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. काय लोक सर्च करतील? 100% प्लेसमेंट गॅरंटी डिजिटल मार्केटिंग कोर्स. काय लोक सर्च करतील? डिजिटल मार्केटिंग क्लासेस. काय लोक सर्च करतील? डिजिटल मार्केटिंग अकॅडमी.
मग सगळ्यात आता हे तर सगळे कॉमन वर्ड आहेत, पण सगळ्यात आधी कोणता कीवर्डला रँकिंग केलं पाहिजे? डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट का कॉलेज? मग ते आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपल्याला कोणता टूल यूज करायचा आहे? गुगल कीवर्ड प्लॅनर टूल. म्हणजे आता सपोज हे चांगला आहे का खराब आहे कसं ओळखणार आपण? कसं ओळखणार? दिसाय कसं? त्याच्यावर राहून का त्याचं हृदय लगेच दिसेल? मी चांगला आहे का खरं? माझं हृदय दिसेल का? का असं फाडून दाखवू किती माझं हृदय मोठं आहे ते? नाही ना समजणार तसं. म्हणजे दुसरं म्हणजे आपल्याला जर एखादा माणूस कसा आहे तर काय म्हणतो, त्याच्याकडे जर पैसे असले तर काय लोकांचं म्हणणं आहे की तो चांगला आहे, किंवा त्याचा स्वभाव चांगला असेल तो चांगला आहे, किंवा दिसाय चांगला. मग प्रत्येकाचे काय पॅरामीटर असतात. मग आपला एखादा चांगला कीवर्ड म्हणजे काय, तर त्याचे आपल्याला डिसाईड करायचे. मग त्याचे पॅरामीटर तुम्हाला जर कधी क्वेश्चन विचारला व्हॉट इज कीवर्ड रिसर्च, तर तुम्ही त्याची डेफिनेशन काय सांगणार? कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. इट्स डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. कोणते पॅरामीटर? महिन्याला तो किती वेळा सर्च केला जातो. एका महिन्यामध्ये जर डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला जर 12 लाख लोक जर सर्च करतात तर बेटर आहे. आणि जर दुसरा कीवर्ड आहे डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, त्याला फक्त 2च लोक महिन्याला सर्च करतात, तर मग तुमच्या वेबसाईटवरती किती लोक येतील? 2च येतील. मग ज्या कीवर्डला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात त्या कीवर्डवरतीच आपण जर रँकिंगला आलो, तर 1 नंबरला दिसलो, तर जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती येईल. जेवढे जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती येईल तेवढे जास्त ॲडमिशन होतील किंवा जेव्हा जास्त बिझनेस होईल. मग ह्याच्यामुळं आपल्याला सध्या कीवर्ड रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करतात, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये 57 टाईपचे मॉडेल्स येतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण SEO शिकतो, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? तर आपण Googleवरती सर्च करतो डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग त्याच्यामध्ये जी वेबसाईट 1 नंबरला येते त्याच्यावरती आपण क्लिक करतो. तर वेबसाईटला रँकिंग करण्यासाठी आपण SEO करतो. आणि लोकल SEO म्हणजे काय? आपल्या जे बिझनेसचं रिव्ह्यू रेटिंग आणि बिझनेसचं नाव असतं ना, त्याला रँकिंग करण्यासाठी लोकल SEO यूज करतो. आणि Google ॲड कधी यूज करतो? ज्यावेळेस पेड ॲडव्हर्टाइजमेंट करायची असते त्यावेळेस. मग तुम्हाला जर पेड ॲडव्हर्टाइजमेंटसाठी पण कीवर्ड रिसर्च करावं लागेल. मी जर तिथं जर एक कीवर्ड घेतला डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन नियर बाय मी, पण त्याला 15च लोक सर्च करतात, मग त्याचा काय फायदा होईल का? नाही फायदा. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी हे करायच्या आहेत. तर Googleवरती गुगल कीवर्ड प्लॅनेट टाका, हे साइन इन करा. प्रोसेस सांगतोय तुम्हाला, हा टूल आहे. ह्याच्यामध्ये डिस्कवरमध्ये जा. एक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. ऑलरेडी हे अकाउंट आपण बनवलेलं आहे. कसं बनवायचं ते पण समजेल, किंवा तुम्ही डायरेक्ट जर तुमचा अकाउंट नसेल तर डायरेक्ट कोणता टॅब ओपन होईल मी तुम्हाला सांगतो. इथं डिस्कवर कीवर्डचा डायरेक्ट टॅब ओपन होतो. त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कशा रिलेटेड सर्च करायचं आहे. आता ऑलरेडी माझं अकाउंट आहे त्याच्यामुळे झालं नाही. जर अकाउंट जर तुमचं तुमचं टाका ना, ईमेल आय डी डायरेक्ट लॉग इन करायचं तुम्हाला. बघा, कोणाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला विचारा. तुम्ही डायरेक्ट जर लॉग इन केलं आणि जर डायरेक्ट Googleवरती जर सर्च केलं तुम्ही कीवर्ड प्लॅनर टूल आणि त्याच्यावरती साइन इन केलं, तर डायरेक्ट ही टॅब ओपन होते, डिस्कवर न्यू कीवर्ड. ह्याच्यावरती जायचं आणि इथं काय करायचं, तुम्हाला आता कीवर्ड रिसर्च करायचं आहे. मला माझी काय वेबसाईट कशासाठी रँकिंग करायची? डिजिटल मार्केटिंगसाठी रँकिंग करायची. तर मग मी पहिल्यांदा सगळ्यात जास्त आधी कोणता कीवर्ड टाकणार? सर्च कोणते करणार? डिजिटल मार्केटिंग. इन्स्टिट्यूट टाकतो, एंटर केलं, झालं. आणि मी काय करतो, गेट रिझल्ट करतो. गेट रिझल्ट केल्यानंतर आता डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट एकच मी सर्च केलाय कीवर्ड, मग त्यालाच प्रायमरी कीवर्ड बोलायचं का? त्यालाच सेकंडरी बोलायचं. प्रायमरी म्हणजे पहिला, सेकंडरी म्हणजे काय? दुसरा, टर्शरी म्हणजे तिसरा. आपल्याला आपली जर वेबसाईट रँकिंग करायची जर असेल तर काय लागतं? टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन. म्हणजे तुमचं नाव, तुमच्या पप्पांचं नाव आणि सरनेम. मी म्हणलं नवनाथ, कोण आहे नवनाथ? मी बोललो रितेश, कोण आहे रितेश? मी बोललो निखिल, येस सर कोण बोलेल? निखिलच बोलणार. का बोलणार? कारण त्याचं नाव काय आहे?
आणि तुला जर नावच नसतं ठेवलं तर काय झालं असतं? कुणी पण काय पण बोललं असतं तरी तुला काय समजलंच नसतं. तर तसं की वेबसाईट जर आपण बनवतोय तर त्या वेबसाईटचं नाव काय आहे आणि त्याचं हेडलाईन काय आहे? हेडलाईन काय आहे? डिजिटल. ही वेबसाईट डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला का रँकिंग होती? तर ह्याचं युजर फ्रेंडली URL आहे आणि ह्याचं हेडलाईन पण आहे आणि त्याचं हृदय पण चांगलं आहे. हृदय म्हणजे काय? टायटल. आणि हेडलाईन म्हणजे काय? डोकं किंवा ब्रेन बोलू शकता तुम्ही. आणि टायटल चेक करायचंय तर इथं जा. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस 100% प्लेसमेंट लिहिलेलं आहे. म्हणून काय झालेलं आहे? ही रँकिंग झाली. तर रँकिंग करण्याची पद्धत कशी आहे? ते तुम्ही समजून घ्या. मग आता इथं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट आलंय. किती लोक सर्च करतात डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला? 1K to 10K, 1000 ते 10,000. मग हा कीवर्ड घ्यायचा का? मग कसं करायचं? इथं ॲव्हरेज वरती जायचं आणि खाली घ्यायचं. एरो डाऊन झाला. मी परत जर एरो वरती गेला तर वरती डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डरने कसं लावायचं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस IIT जर गेले तर 10च लोक सर्च करतात. डिजिटल मार्केटिंग, माय डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट, बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर लर्न डिजिटल मार्केटिंग, हा जर आपण प्रायमरी कीवर्ड टाकला असता तर दिवसाचे किती लोक आपल्या वेबसाईटवरती आले पाहिजे रँकिंगला? 10. दिवसाचे नाही, महिन्याचे. ॲव्हरेज मंथली सर्चेस आहेत ते. मग दिवसाचे किती? डिवायडेड बाय 30 केलं असतं 0 लोक. मग जर 0 लोक तुमच्या वेबसाईटवरती आले तर बिझनेस पण 0च होईल. मग त्यासाठी सगळ्यात जास्त काय सर्च करतात? त्यासाठी मग इथं काय करायचं? मल्टिपल कीवर्ड टाकायचे. काय करायचे? मल्टिपल. इथं गेलात तुम्ही डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट टाकलंय. डिजिटल मार्केटिंग अकॅडमी पण टाका. एंटर करायचं. नंतर परत काय टाकणार? डिजिटल एंटर केलं आणि आता गेट रिझल्ट करा. क्लासरूम डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हे जर मी माझं हेडलाईन ठेवलं असतं तर मला बिझनेस झाला असता का? 0 बिझनेस झाला. मग इथं काय करायचंय? हे डिसेंडिंग आहे का असेंडिंग आहे चेक करा. आणि आता मी एरो खाली घेतोय तर इकडे बघा, 1 नंबरला काय लोक सगळ्यात जास्त सर्च करा? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग 100K2 म्हणजे किती? 1,00,000 ते 10,00,000 लोक सर्च करतात. मग 1,00,000 लोकांनी जर दिवसाचं महिन्याचं सर्च केलं तर दिवसाचे किती होतात? 3,333. 3,333 लोक दिवसाचे सर्च करतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग 3,333 मधले 30% लोक आपल्या वेबसाईटवरती आले तर ट्रॅफिक चांगलं येईल, लीड्स पण चांगले येतील. येतील का नाही? तर ह्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? हॅलो, हा बोला. हो ठीक आहे, मी तुम्हाला लाईनवरती घेतो, एकच मिनिट. प्रायमरीचे पहिला कीवर्ड हा घ्यायचा, प्रायमरी. हाँ, इनको इन्फॉर्मेशन बता दो ना. हां, प्रायमरी कीवर्ड झाला. नंतर डिजिटल मार्केटिंग क्लासेस सेकंडरी. नंतर हा काय? कोर्सेस डिजिटल मार्केटिंग तिसऱ्या नंबरचा. पण जर तुम्हाला जर एक वेबसाईट रँकिंग करायची फक्त एका कीवर्डसाठीच रँकिंग करायची का नाही, तर मल्टिपल कीवर्डसाठी. मल्टिपल म्हणजे कसं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, डिजिटल मार्केटिंग क्लासेस नियर बाय मी. मग हे जे सगळे सर्च करायचे आपल्याला आणि कमीत कमी 20, कमीत कमी 4 आणि मॅक्सिमम 25 कीवर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मीला पण 10,000 ते 1,00,000 लोक सर्च करतात. ते पण तुम्ही घ्या. तुम्ही देतात का फ्री? नाही, तर नका घेऊ. गुगलचा क्लास देत नाही आपण त्याच्यामध्ये. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्राइस चेक करतात. फ्री आपल्याला घ्यायचं आहे का नाही? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कॉस्ट 10,000 लोक ते 1,00,000 लोक सर्च करतात. पहिल्या पेज 7 कीवर्ड केले. डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन, ऑनलाईन मार्केटिंग कोर्सेस, मास्टर्स इन डिजिटल मार्केटिंग, लर्न डिजिटल मार्केटिंग,
बेस्ड डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग, ऑनलाईन मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन कोर्सेस, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग. हे सगळे जे चांगले चांगले कीवर्ड आहेत ना, ते कमीत कमी किती? 4 का बोललो मी? कारण आपल्याला काय करायचे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाट्रा जे 4 कीवर्ड आहेत ते आपल्याला यूज करायचे. प्रायमरी कीवर्ड कुठं टाकायचा? हेडलाईनमध्ये. जो 2 नंबरचा तो कुठं टाकायचा? टायटलमध्ये. आणि जो डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये 1 टाकायचा. आणि H1 टॅग जो आहे त्याच्यामध्ये 1 टाकायचा. म्हणजे तुमच्या जे डोक्यात आहे तेच तुमच्या हृदयात पण असलं पाहिजे. तुमच्या डोक्यात एक दुसरी मुलगी आहे आणि हृदयात दुसरी मुलगी आहे, तर काय होईल? कन्फ्यूज होता तुम्ही. तसंच आहे की वेबसाईटच्या हेडरमध्ये म्हणजे हेडलाईनमध्ये आणि तुमच्या टायटलमध्ये जर दोन्हीकडे पण सेमच जर कीवर्ड टाकला तर तुम्हाला काय होणार? लवकर प्रॉबिलिटी किती रँकिंग होईल. मग हे कीवर्ड रँकिंग असं काय करायचे? चूज करायचे. तेवीस कीवर्ड घेतले. ह्याला काय करतो मी आता? कॉपी करतो. इथं दिसतंय कॉपीचं आणि 9 डॉटवरती जायचं. आता तुम्हाला हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन पण लिहावं लागतं. काय करावं लागतं? हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन लिहावं लागतं. तर हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन तुम्ही कसं लिहिणार? मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही छोटीशी चूक केली तर त्याचं तुम्हाला खूप जास्त पेनल्टी बसू शकते. इथे काय करतोय मी? हे पेस्ट करतोय, कंट्रोल V. आले का? आता हे कीवर्ड आहेत, पण आपल्याला ह्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. मग गुगलचे अल्गोरिदम असतात. गुगलचे काय अल्गोरिदम आहे? जर तुम्हाला कोणती वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर तुम्हाला SEO करावा लागतो. SEO म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याचे टाइप्स असतात. किती टाइप्स असतात? ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO आणि टेक्निकल SEO. आणि दुसरे त्याचे मेथड असतात. व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट. पण व्हाईट हॅट म्हणजे काय? सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करून जी वेबसाईट रँकिंग करतो त्याला काय भीती का? पण जशा काय वेबसाईट आहेत ब्लॅक हॅट SEO म्हणजे आपण पैसे पण अर्निंग करताना एक ब्लॅक हॅट मनी आणि एक व्हाईट हॅट मनी असतो, बरोबर आहे? ब्लॅक म्हणजे काय? 2 नंबरने कमवलं. व्हाईट म्हणजे पण तुमची जर वेबसाईट व्हाईट हॅट SEO म्हणजे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो करून जर काय केलं, आपण रँकिंग केली तर जास्त दिवसासाठी काय होईल? 1 नंबरला दिसेल. पण जर Googleला जसं समजलं आपण काय ब्लॅक हॅट SEO केला, तर रँकिंग 2 दिवसात पण होईल, 1 महिन्यात पण होईल. पण जर Googleला समजलं की ह्यांनी काहीतरी वेगळं करून रँकिंग केली, तर काय होणार? बॅन होऊन जाते वेबसाईट. मग ब्लॅक हॅट SEO, व्हाईट हॅट SEO आणि ग्रे हॅट SEO. ग्रे हॅट SEO म्हणजे काय? कॉम्बिनेशन बिटवीन व्हाईट हॅट आणि ब्लॅक हॅट. पण त्याच्यामध्ये पण व्हाईट हॅट 80% आणि ब्लॅक हॅट 15% पाहिजे. समजलं? तर मग मला आता त्यांनी पहिलं व्हाईट हॅट SEO मध्ये सांगितलं की वी फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. मग गुगलनी जर वेबसाईट रँकिंग करण्याचे असे 200 अल्गोरिदम बोललेत किंवा रूल्स अँड रेग्युलेशन 200 येतं. त्याच्यामध्ये पहिला अल्गोरिदम काय आहे? तुमच्या वेबसाईटला हेडलाईन पाहिजे. मग हेडलाईनची लेंथ किती असली पाहिजे? 30 to 50 कॅरेक्टर. किती कॅरेक्टर? नंतर तुमचं टायटल आहे त्याची लेंथ किती असली पाहिजे? हा, चुकीचं आहे. त्याची लेंथ पण 30 असली पाहिजे प्लस तुमच्या बिझनेसचं नाव पण त्याच्यात आलं पाहिजे. म्हणजे टोटल 30 to 50 कॅरेक्टरच आहे. हेडलाईन किती आहे? 30. टायटल किती आहे? 30 to 50 विथ बिझनेसचं नाव. बरोबर आहे? बिझनेसचं नाव कंपल्सरी. पहिलं काय करायचे माहिती आहे का लोक? आता सपोज मी डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस देतोय, तर मग ते आपल्या इन्स्टिट्यूटचंच नाव काय ठेवायचे? डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. मग Googleवरती सर्च केलं कोणी डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट, तर 1 नंबरला कोणाचं यायचं? त्याचं नावच आहे डायरेक्ट. मी बोललो आदित्य, तर येस सर कोण बोलेल? हाच बोलेल. का? कारण त्याचं नाव आदित्य आहे. मग त्या इन्स्टिट्यूटचंच नाव जर आपण आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव काय आहे? NMD आहे. काय आहे? मग Googleवरती लोक NMD सर्च करतील का? किती लोकांना माहिती NMD डिजिटल? लोकांना माहिती डिजिटल मार्केटिंग कोर्सेस.
किंवा डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. मग माझ्या बिझनेसचंच नाव मी डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट ठेवलं असतं तर लोकांनी डायरेक्ट सर्च केलं असतं. जसं आता NMD सर्च केल्यावर एक नंबरला काय आपलंच येणार, काय येणार, कारण आपलं नाव असते. तर सेम कंडिशन तशी व्हायला लागली 2021 साली. म्हणून गुगलने अल्गोरिदम चेंज केला आणि त्यांनी सांगितलं आता टायटलमध्ये काय करायचं, 30 to 50 कॅरेक्टर प्लस तुमचं बिझनेस. मग आता मला टायटल लिहायचं आहे. मग आता गुगलला कोणती लँग्वेज समजते हे समजून घ्या. आता ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरती गुगलचे स्क्रॉलर येतात. काय येतात? स्क्रॉलर येतात. तर हे गुगलचे स्क्रॉलर काय करतात, याला स्क्रॉल करतात आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ही चुकीची का बरोबर आहे, हे जे फोटो आहेत ते उगाच कोणाचे पण गुगलवरले उचलून टाकलेत का, किंवा हा जो कंटेंट आहे हा दुसऱ्याच्या वेबसाईटचा कॉपी केलेला आहे का, हे गुगलचे काय करतात. किंवा ही मुलगी बोलते, ही आपलीच मुलगी आहे का, आपलीच म्हणजे NMDचीच आहे का, हिने जर कॉपीराईट केलं तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा हे कोण आहे, हे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय होतात. आणि हे कोण व्हेरीफाय करतं, तर गुगलचे स्क्रॉलर म्हणजेच रोबोट बोलू शकतात तुम्ही. स्क्रॉलर म्हणजे काय, आपला डेटा जो असतो ना, हा जो टाकलाय हा सगळा स्कॅन होतो. इथं जर आपण हिचा फोटो लावला असता सनी लिओनीचा, ह्या कुणाच्या जागेवरती, हा ह्या पोराच्या जागेवर, तर अजून जास्त लोक आले असते आपल्या वेबसाईटवरती. का आले असते, तिला बघायला. गुगलवरती लोकांनी डायरेक्ट काय टाकलं असतं, सनी देओल टाकलं असतं की डायरेक्ट आपली वेबसाईट एक नंबरला. मग आपली वेबसाईट एक नंबरला आल्यानंतर त्यांनी क्लिक केलं असतं, इथं तिचा फोटो दिसतोय, बरोबर आहे, आणि खाली डिजिटल मार्केटिंग. मग ज्यावेळेस गुगलचा स्क्रॉलर इथं येईल, बरोबर आहे, तर ते बोलेल की अरे ही तर मी गुगलवरती हिचे तर भरपूर सारे फोटो येतात, मग ह्यांनी का टाकली, ह्यांची सिस्टर आहे का कोण आहे ही का ह्यांची ब्रँड अँबॅसिडर आहे. तुम्ही टाकू शकता तिचे फोटो, पण कधी तिच्याबरोबर एक कोलॅबरेट करावं लागतं. काय करावं लागतं, कोलॅबरेशन करावं लागतं आणि तिच्याकडून लिहून पण घ्यावं लागतं. मग आपल्या लेटर हेडवरती पण तिची साईन असते आणि मग ती आपल्याला अपलोड करावं लागते, म्हणजे सर्च इंजिनला सबमिट करायला. तरच आपण काय करू शकतो, त्यांचे फोटो. जसं की विराट कोहली खूप साऱ्या कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर आहे, किंवा आपलं जर एक्झाम्पल घेतलं तर कुणाचं प्रिया पुणे आपली ब्रँड अँबॅसिडर आहे, तर तिचा फोटो आपण टाकलेला आहे. का टाकलेला आहे, कारण तिला आपण पैसे पे केलेले आहेत. आता जसं की इथं मी ह्यांनी टाकलंय आपल्या अबाउट टचच्या पेजमध्ये काय दुसऱ्या लोकांचे फोटो येतात जे एम्प्लॉय आहेत ना, मग गुगल हे व्हेरीफाय पण करतं. काय व्हेरीफाय करतं, जर सपोज आता एखादा एम्प्लॉय हिताला हे हे कोणाचा फोटो टाकलाय, माझा फोटो आहे, आणि ते सर्च करते हे नवनाथ दरेकर खरंच डिरेक्टर आहे का, मग कुठंतरी लिहिलेलं असेल. मग माझं लिंक्डइनचं प्रोफाईल ते बघाल, तिथं लिहिलेलं आहे का डिरेक्टर अँड फाउंडर, तिथं ही इन्फॉर्मेशन लिहिलेली का. मग त्याच्यामुळे आपण इथं बॅकलिंक दिली कशासाठी, गुगलच्या स्क्रॉलरला जाण्यासाठी. मग तो काय करेल, इथून आतमध्ये जाईल आणि बघेल हा हेच माणूस आहे आणि इथं दिसतं. आणि गुगलवरती नुसती इमेज जर हे पाहिलं हा कोण माणूस आहे, लगेच सगळे माझे जेवढे गुगलवरती इमेजेस आहेत ना त्याला स्क्रॉल करून टाकेल, हा बरोबर आहे हे नवनाथ दरेकरच आहे. नंतर खाली गेलो, आता ह्यांचे फोटो ऍड केलेत, तर ह्यांनी कुठंतरी मेन्शन केलेलं असेल डेट वेब डेव्हलपर ॲट NMD प्रायव्हेट लिमिटेड, ते पण समजतं गुगलच्या स्क्रॉलर. मग गुगलला कोणती लँग्वेज समजते जर असा क्वेश्चन विचारला, तर गुगलला फक्त दोनच लँग्वेज समजतात. पहिली म्हणजे कोणती, HTML, आणि दुसरी म्हणजे पिक्सेल. गुगलला मराठी, हिंदी, इंग्लिश, कारण आता जर कर्नाटकची वेबसाईट असेल तर कन्नडामध्ये असेल, महाराष्ट्रातली असेल तर मराठीमध्ये असेल, भरपूर सारे वेगवेगळे असेल, दुबईची असेल तर अरेबिकमध्ये असेल. तर गुगलला ह्या लँग्वेजची काहीच घेणं देणं नाही, त्याला फक्त कशाची घेणं देणं आहे, कंट्रोल U ही जी असते ती HTML. इथं काय लिहिलेलं हे आपल्याला समजतील का, हे वाचता येईल का, नाही. तर पण गुगलचा जो स्क्रॉलर आहे ना ह्याच्यावरतून डिसाईड करतो. मग इमेज जी असते ती कशामध्ये मेजर केली जाते, पिक्सेलमध्ये. आणि कंटेंट जो असतो तो कशामध्ये मेजर केला जातो, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजे HTML मध्ये. मग ही जी इन्फॉर्मेशन आहे तो स्क्रॉल करतो आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ती काय करणार, त्याच्या सर्व्हरमध्ये हे करणार. मग आता सपोज एखाद्याने सर्च केलं नवनाथ दरेकर, काय सर्च केलं, मग नवनाथ दरेकर रिलेटेड असा कुठं कंटेंट आहे का, तो गुगलच्या कुठं असणार आहे, सर्व्हरमध्ये असणार आहे, बरोबर आहे. मग त्याला ट्रिगर होतं की ह्या वेबसाईटमध्ये कंटेंट आहे, मग ती लगेच ही इन्फॉर्मेशन ओपन करतो. काय करणार, ही इन्फॉर्मेशन ओपन करणार.
जर एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, पण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे हा कंटेंट कुठं कुठं असेल, म्हणजे पुण्यामध्ये 5,000 इन्स्टिट्यूट, मग 5,000 लोकांचा कंटेंट काय करणार, तो स्कॅन करणार आणि तो त्याच्या सर्व्हरमध्ये टाकणार. मग तो काय करतो, आता 5,000 लोक आहेत पूर्ण पुण्यामध्ये, मग त्याच्यामध्ये 1 नंबर कोणाला द्यायचा, 2 नंबर कोणाला द्यायचा आणि 3 नंबर कोणाला द्यायचा हे डिसाईड करतो. त्यासाठी इंडेक्सिंग करावं लागते त्याला. मग तुम्हाला विचारतील स्क्रॉलिंग काय असतं आणि इंडेक्सिंग काय असतं. इंडेक्सिंग म्हणजे नंबरिंग देणे. तुमच्या नोटबुकला इंडेक्स असते, बुकला इंडेक्स आहे, म्हणजे पहिल्या पेजवरती कोणता चॅप्टर आहे, तिसऱ्या पेजवरती कोणता चॅप्टर आहे, आणि इंडेक्सिंग जसं जसं तुमच्या वेबसाईटवरती जास्त जास्त ट्रॅफिक येईल तसं तसं त्याची रँकिंग चेंज होत राहते. जर सपोज माझ्या वेबसाईटवरती 12 लाख ट्रॅफिक आहे आणि दुसरे एक डिजिटल मार्केटर त्याची वेबसाईटवरती 11 लाखाचं ट्रॅफिक आहे, दुसरं आहे त्याच्यानंतर दुसरं ट्रॅफिक आहे, ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतं ती वेबसाईट 1 नंबरला दिसते. म्हणजे मेन अल्टिमेट गोल काय आहे, म्हणजे श्रीमंत माणूस कोण, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसा येतो, का ज्याचं हृदय मोठं येतो, ज्याच्याकडे सगळं, हा एक डेफिनेशन आहे. तसं मग कोणाची वेबसाईट 1 नंबरला रँकिंग होणार, आता पूर्ण इंडियामध्ये 5 लाख प्लस काय असतील इन्स्टिट्यूट असते, मग कोणाची वेबसाईट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस टाकलं तर कोणाची वेबसाईट 1 नंबरला येणार, ज्या वेबसाईटवरती जास्त ट्रॅफिक आहे ते. मग SEO कशासाठी करायचं आहे आपल्याला, जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती आणण्यासाठी. मग दुसरं एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला, जास्त ट्रॅफिक आणायचं तर कोणाचा फोटो टाका आणि कसे फोटो टाका, मग येतील ट्रॅफिक, येणार का नाही. पण जर लिगल पद्धतीने, जर इलिगल पद्धतीने जर तुम्ही आणलं आणि ते जर गुगलला समजलं तर काय होतं. म्हणून तुम्ही इनकॉग्निटिव्ह विंडो कधी वापरतात, कधी वापरतात. आता तुम्हाला दाखव, मी काय सांगतो तुम्हाला, ब्लॅक हॅट SEO आणि व्हाईट हॅट SEO ही कोणती स्क्रीन आहे. तुम्ही काय पण सर्च केलं तर कुठं दिसणार आहे, मी आता काय काय सर्च केले ते कुठं दिसणार आहे, हिस्ट्रीमध्ये दिसणार आहे. दिसतंय का हिस्ट्रीमध्ये, मी आता काय सर्च केले हे इथं आलंय, दिसतंय का. पण मी जर इथं गेलो कुठे, इनकॉग्निटो विंडो मध्ये, सॉरी न्यू विंडो झालंय इनकॉग्निटो, हे तर कसं झालं ब्लॅक. हे त्याला हिस्ट्री जर मध्ये गेलं तर आपल्याला हिस्ट्री दिसेल का, काय नाही दिसणार. ब्लॅक हॅट SEO करताना कोणाला समजलंच नाही पाहिजे की आपण ब्लॅक हॅट SEO करतोय. म्हणजे सपोज तुम्ही एरोप्लेनचं तिकीट जर काढायला गेलात, तुम्ही जर ह्या विंडो मधून काढलं तर त्यांना समजणार नाही, पण जर तुम्ही ओपन विंडो मधून जर काढलं तर त्यांना लगेच समजतं, आणि जर तुम्ही एकदा बॅक केलं तर परत प्राइस वाढते. होतं का असं कधी कधी, तुम्ही चेक केलं असेल तर तुम्हाला समजेल. तर सगळ्यांना समजतं की तुम्ही काय सर्च करतात, तुम्हाला काय पाहिजे. पण इनकॉग्निटो मधून समजलं तर तुमचा डेटा कुठे सेव्ह होत नाही, स्क्रॉल होत नाही, हे त्याला डेटा स्क्रॉल होत नाही. म्हणजे ज्यावेळेस ब्लॅक हॅट SEO करायचं ना, आता कोणतो शिल्पा शेट्टीचा हजबंड, त्याला अरेस्ट केलं होतं, हा कुंद्रा, तर तो काहीतरी अशा वेबसाईट बनवायचा आणि त्याच्यावरती काहीतरी बिझनेस करत होता, म्हणून त्याला आतमध्ये टाकलं होतं. तर ते दर 2 सेकंदाला 5 सेकंदाला त्यांची वेबसाईट बॅन व्हायची. त्यांनी अशा 12 ते 13 लाख वेबसाईट बनवल्या. पण जर तुमची वेबसाईट तशी 1 मिनिटं 2 मिनिटं जरी सर्च इंजिनवरती चालली तरी पण तुमच्यामध्ये करोडो कमवू शकतात तुम्ही. मग ब्लॅक हॅट SEO करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे भेटतात, पण ते काय इलिगल आहे. पण जो करतो त्याला काही हे नाही. पण जर तुम्ही जर इन केसमध्ये जर कॉट झालात तर ज्याचं वेबसाईट ज्याच्या नावावरती त्याला ह्याचा आहे. जेवढं नॉलेज तुम्हाला काय लागतं व्हाईट हॅट SEO करण्यासाठी लागतं, त्याच्या 5 ते 10 पटीने नॉलेज कशाला लागेल, ब्लॅक हॅट SEO करायला लागतं. म्हणजे जसं की इंडियामध्ये ड्रग विकणं अलाउड आहे का, XXX काय असतं ते अलाउड आहे का. मग त्याचं जर तुम्ही SEO करताय, बरोबर आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, ब्लॅक हॅट SEO करावं. पण ते जर गुगलला समजलं, गुगलच्या सर्व्हरला, ते लगेच काय करणार, तुम्हाला सस्पेंड करणार. मग व्हाईट हॅटमध्ये तुम्हाला रँकिंग करण्यासाठी कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष लागू शकतं. पण ब्लॅक हॅट SEO मध्ये किती दिवस लागेल, 15 दिवस, 1 महिना. पण तो लॉंग टर्म साठी का,
खूप शॉर्ट. आणि ग्रे हॅट SEO मध्ये पण काय आहे, कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आपल्याला सांगितलंय टायटल किती यूज करायचं आहे, 30 हेडलाईन टाकायची तर 30च टाका. तुम्हाला टायटल टाकायचंय तर किती टाका, 30 to 50 टाका. तुम्ही जर त्याच्यापेक्षा जास्त टाकलं तर काय होणार आहे, ते ग्रे हॅट मध्ये नाही. मग हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन काय फॉलो जर केले आणि ती जर तुमची वेबसाईट रँकिंग झाली तर मग तुम्हाला ते लॉंग टर्म, एकदा रँकिंग केली तर तुमची 3-4 वर्ष एक नंबरलाच राहते वेबसाईट आणि तिथून तुम्हाला जास्तीत जास्त ट्रॅफिक आहे. ज्यावेळेस नवीन वेबसाईट बनवतो त्यावेळेस ती लाखो करोडो नंबरला असते, पण ते रँकिंग कशी होते, दमादमा. मग सपोज मी आज वेबसाईट बनवली तर ती लगेच गुगलवरती दिसेल का? गुगलवरती कधी दिसते, ज्यावेळेस गुगल काय करतो, सगळा डेटा काय करेल, स्क्रॉल करेल आणि स्क्रॉल केल्यानंतर काय करतो, इंडेक्सिंग करेल आणि इंडेक्सिंग स्क्रॉल केल्यानंतर तो त्याच्या सर्व्हरमध्ये टाकेल. सर्व्हरमध्ये काय असतं, डेटा स्टोअर केला जातो. गुगलचं सर्व्हर खूप मोठं आहे, ते कॅलिफोर्नियाला आहे. जसं की आता माझ्या 5,000 पुणेमधले इन्स्टिट्यूट सगळ्यांना स्क्रॉल करणार. जर एखाद्याने जर कोणाच्या दुसऱ्या वेबसाईटचा जर डेटा कॉपी केला, जर त्यांनी त्याच्या वेबसाईटमध्ये टाकला, ऑलरेडी काय आहे, तुमच्या डोक्यामध्ये एखादी इन्फॉर्मेशन आहे आणि परत तुम्ही दुसरीकडे वाचली तर परत डोक्यामध्ये टाकायची गरज नाही, ऑलरेडी तुमच्याकडे होते, ते फक्त काय होणार, ब्रशअप होणार. मग सेमच डेटा जर त्याच्या सर्व्हरमध्ये असेल तर तो काय करत नाही, स्क्रॉल करून तिथे टाकत नाही. त्याच्यामुळं असं सांगितलं जातं की तुम्हाला जर तुमची वेबसाईट रँकिंग करायची तर काय करावं लागेल आपल्याला, कंटेंट शुड बी युनिक. युनिक म्हणजे काय, दुसरा कोणाचा नसला पाहिजे त्याच्यासारखा कंटेंट, किंवा तो तुमचा जो कंटेंट आहे तो कॉपी नसला पाहिजे. जर तुमचं कंटेंट जर कॉपी असेल तर काय होईल, वेबसाईट कधीच रँकिंग नाही होणार. सगळ्यांना समजलं. मग आपल्याला आता समजलंय टायटल पण इम्पॉर्टंट आहे आणि डिस्क्रिप्शन पण इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, इथं जर आपण टाकलं डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, आपली वेबसाईट का रँकिंग होते बघा. पहिल्यांदा काय येत आहे, कोणत्या, आता तुम्हाला जर कोर्स करायचे कुठं क्लिक करणार आहे तुम्ही, 2 नंबर 3 नंबरच्या पेजवरती जाणार आहेत का तुम्ही, जास्तीत जास्त 2 नंबर पर्यंत जा. 3 नंबरच्या पेजवरती जाणार आहे का तुम्ही, नाही जाणार. तुम्हाला इथे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस टाकला, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस करायचा आहे, काय करणार तुम्ही, 1 नंबरला जे दिसतंय गुगल ऍड, 2 इथे लोकल SEO आणि खाली जिथं जे दिसेल तिथं तुम्ही काय करणार, क्लिक. आता इथं दिसतंय जॉब प्लेसमेंट सपोर्ट, मग लोक काय करतील, जिथं गॅरंटी दिसते इथं काय दिसतंय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. मग तुम्ही कुठं क्लिक करणार, म्हणजे काय, 2 इन्स्टिट्यूट तुम्हाला दिसतात, 2 मुली दिसतात, कोणत्या मुलीकडे जास्त बघणार, सुंदर असेल तर. मग तसंच की तुमचं टायटल आणि डिस्क्रिप्शन काय आहे त्याच्यावरून तुमचा CTR वाढणार आहे, क्लिक थ्रू रेट. मग आपली कंडिशन काय आहे, रँकिंग करायची. ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लोक क्लिक केलं म्हणजे वेबसाईटवरती रिडायरेक्ट होणार आणि रिडायरेक्ट त्याच्या वेबसाईटचं ट्रॅफिक वाढलं की मग त्याची रँकिंग पण वाढणार. त्याच्यामुळे आपल्याला काय, वेबसाईटचं ट्रॅफिक वाढवण्यासाठी तुमचं हेडलाईन किती अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि डिस्क्रिप्शन किती अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे. समजलं. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुमचं जे हेडलाईन असतं ना ते किती कॅरेक्टर असलं पाहिजे, 30 कॅरेक्टर पर्यंत. 30च्या पुढे जर तुमचं गेलं तर काय होतं, ब्लॅक हॅट मध्ये नाही जात, डॉट डॉट दिसतं, ते ग्रे हॅट मध्ये जात. हे इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे अशी एखादी वेबसाईट असेल त्याचं जास्त मोठं कॅरेक्टर मध्ये नाव असेल तर ते डॉट डॉट मध्ये जातं. किंवा जर मेटा डिस्क्रिप्शन असेल तर मेटा डिस्क्रिप्शनची लेन बघा, इथं हे डॉट 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 दिसतंय खाली, इथं पण डॉट डॉट दिसतंय. 157-168 कॅरेक्टरच्या पुढे गेलं तर डॉट डॉट दिसतं. आता इथं हे मोठं झालंय, इथं डॉट डॉट दिसायला लागला, तर तुम्हाला हेडलाईन जे असतं ते व्यवस्थित टाकायचं आणि वरून काय दिसतं, फक्त टायटल आणि हेडलाईनच दिसतं. दिसतंय का. आता मला तुम्ही सांगा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ सर्टिफिकेशन विथ ट्रेनिंग, हे तुम्हाला कुठं दिसेल का, तुमच्या त्यांच्या वेबसाईटवरती गेल्यावर नाही दिसणार. कुठं दिसते दाखवा, इथं फक्त डिजिटल मार्केटिंग दिसते, ते कुठं दिसतंय का. पण जर त्याचं ते काय होतं, टायटल होतं.
जे वरून दिसतं ना ते टायटल होतं. ते कुठं असतं? तुमच्या HTML टॅग मध्ये असतं, म्हणजेच टायटल असतं ते. आणि टायटल कोणाला दिसतं का? जसं तुमचं हृदय कोणाला दिसते, सेल्फी काढली काय दिसणार आहे? हेड दिसणार आहे. मग इथं बघा, जे तुम्हाला तिकडे दिसत होतं ना ते तुम्हाला टायटल मध्ये दिसेल. दिसतंय हे टायटल? हेच होतं. मग तुम्ही जर रँकिंग करताय तुमची वेबसाईट, तर तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहिता आलं पाहिजे. आणि गुगलने काय सांगितलंय? 2 गोष्टीचे कंडिशन फॉलो. एक म्हणजे पिक्सेलसाठी पण तुम्हाला रेडी व्हायचंय आणि दुसरं म्हणजे काय, HTML. 2 टाईपचे स्क्रोलर असतात, एक HTMLचा आणि दुसरा पिक्सेलचा. मग आता हे जी लेंथ आहे, ही किती लेंथ आहे? 30 to 50, बरोबर आहे. पण ही पिक्सेल पण किती असले पाहिजे? 250 ते 270 पिक्सेलमध्ये असलं पाहिजे. किती? 240 to 270 पिक्सेलमध्येच असलं पाहिजे. तुमचं टायटल जे असतं ते किती पिक्सेलमध्ये असलं पाहिजे? 240 to 270 पिक्सेल. तुमचं मेटा डिस्क्रिप्शन आहे ते किती असलं पाहिजे? 157 to 168 कॅरेक्टर. पण ते किती? 720 पिक्सेलपासून कितीपर्यंत असलं पाहिजे? 1080 पिक्सेलपर्यंत असलं पाहिजे. आणि आता तुमचा क्वेश्चन असा असेल की मग हे पिक्सेल कशी मेजर करायची? तर पिक्सेल कशी मेजर करायची त्याच्या आधी टायटलचं म्हणजे हे किती कॅरेक्टरचं आहे ते जर चेक करायचं असेल, किंवा टायटल आणि डिस्क्रिप्शन जर लिहायचं असेल, आपण आता कीवर्ड काढले होते. कुठं काढले होते कीवर्ड? कुठं ठेवले कडे आपण कीवर्ड काढून? हां, हे तर ठेवले होते. आपल्याला आता टायटल लिहायचं आहे. तर मी एक टायटल लिहून दाखवतो. आता मी इथं काय टाकणार? टायटल. जो सगळ्यात जास्त कीवर्ड सर्च केला जातो, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. हे काय करणार? कॉपी करणार. Ctrl+C. नंतर काय करणार? ह्याला स्लॅश देणार. नंतर काय करणार? ह्याला इन पुणे टाकायचंय पुढं टाका. किंवा मग जर मला काय करायचंय, कोर्सेस विथ 100% झालं. आणि ह्याच्या पुढं आपण टायटल लिहितोय काय, हेडलाईन लिहितोय? हेडलाईन ठेवायची असेल तर एवढीच टाकायची 30 कॅरेक्टरमध्ये. पण हे 30 पेक्षा जास्त आहे का कमी, कसं मेजर करणार? वाचायचं काय? 1 2 3 4 5 6 असं. आता मला ह्याचं काय लिहायचंय? मेटा डिस्क्रिप्शन. मग मेटा डिस्क्रिप्शन मध्ये हा जो 2 नंबरचा कीवर्ड आहे तो टाकायचा. मग हे किती असतं कॅरेक्टर? 157 to 170. डिस्क्रिप्शन, अरे ते परत कॉपी झालं का? एंटर करतो. क्लासेस लिहायचं विथ झालं. हे 90 कॅरेक्टर डिस्क्रिप्शन. आणि मेटा डिस्क्रिप्शन किती असलं पाहिजे? ह्याची लेंथ तुम्हाला किती सांगितली आता बघा, 30 to 50, बरोबर आहे. पिक्सेल किती? 240 to 270. ह्याची किती सांगितली? हे मेटा डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्रिप्शन आहे. 90 कॅरेक्टर असतात. 90 कॅरेक्टर मध्ये ह्याची किती लेंथ असली पाहिजे? 440 to 680. आणि ह्याच्या खाली असतं आता 3 नंबरचा जो कीवर्ड आहे काय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी. तेच रिपीट करायचंय. नियर मी नंतर टाकतो. विथ 100% प्लेसमेंट with
100% प्लेसमेंट गॅरंटी विथ स्कॉलरशिप. कांता होता नियर बाय. मी झालं एवढं टाकलं आणि हे किती पाहिजे 157 to 160 आणि हे एवढे कॅरेक्टर. मग आपण 1 2 3 असं मोजणार का नाही? तर त्यासाठी काय करायचं आता हे आधी आपण बघू. तर त्यासाठी आपल्याला टूल यूज करायचे बरोबर आहे. चहा गोड झालाय का त्यासाठी टूल वापरतात का? नाही. डायरेक्ट पिऊन बघायचा बरोबर आहे ना. तसं हे बरोबर आहे का चुकीचं आहे ते चेक करावं लागेल ना. मेकअप केल्यानंतर तुम्ही आरशात बघतात का? तसंच येतात बघतो ना. तसं मग ते टूल यूज करायचा. मग कोणता टूल वापरायचा? कॅरेक्टर काउंटिंग का कॅरेक्टर काउंटिंग? कॅरेक्टर काउंटिंग. कॅरेक्टर म्हणलं तरी जमल. ओपन करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचं. स्लो स्लो ह्याच्यात पेस्ट करून टाक. कंट्रोल V. किती कॅरेक्टर आहे? 40 आहे बरोबर. आपले 30 to 50 मध्ये पाहिजे होतं बरोबर आहे. म्हणजे आपलं कॅरेक्टर बरोबर. पण पिक्सेल किती पाहिजे ना आता? 240 to 270 आहे का? हा मग कसं चेक करायचं आता? पिक्सेल कशी चेक करणार? ह्याचं वजन किती असेल? 250. तुझं वजन किती? अंदाज सांगितलं बरोबर येईल का? मग त्यासाठी तुम्हाला वजन काटा यूज करावा लागतो. तसं आपल्याला पिक्सेल चेक करायची तर काय करावं लागेल? कोणता टूल वापरायचा तुम्ही सांगा? टू द वे. एकटेच मॅडम अभ्यास करतात बरं का त्या. दुसरं कोण अभ्यास करीत नाही. कुठं जायचं? मेटा डिस्क्रिप्शन टेस्टर मध्ये जायचं आणि इथं तुम्हाला टाकायचं तुमचे पिक्सेल. कंट्रोल. सर तुम्ही लक्षात राहण्यासाठी खूप वेळा सांगितले. हो. डिजिटल मार्केटिंग किती पिक्सेल पाहिजे? 570 पर्यंत गेली. आपल्याला किती पर्यंत पाहिजे नव्हती? हा 444. किती पर्यंत पाहिजे नव्हती? मग किती मोठं झालंय? मग चुकीचं आहे नाही. मग आपल्याला काय किती पाहिजे तेवढंच ठेवावं लागेल बस. ओके. समजते ना. तुम्हाला अजून कमी करावं लागेल. म्हणजे आता काय झालं हे कला आहे. हे कसं कमी करू शकता तुम्ही? झालं एवढंच. तुम्हाला काय ठेवावं लागेल? हेडलाईन मध्ये ठेवावं लागेल. पण तुम्हाला टायटल लिहायचं आहे तर त्याच्यामध्ये फक्त ह्याचं नाव टाका. आता मला मेटा डिस्क्रिप्शन लिहायचं आहे तर मेटा डिस्क्रिप्शन आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे तर ते कॉपी करून काय करतो मी ठेवतो. मग कुठे मेटा डिस्क्रिप्शन? सॉरी हे डिस्क्रिप्शन आहे. 270 पर्यंत चालतं. कितीपर्यंत? 440 से आणि कॅरेक्टर बरोबर आहेत का ते आधी चेक करायचं. हे डिलीट करतो किंवा ह्याच्या जागेवर मी रिप्लेस करतो. 90 कॅरेक्टर पर्यंत पाहिजे होतं
बरोबर आहे. अजून वाढवायचं तर तुम्ही वाढवू. कमी असलं तरी चालतं. आता आपल्याला टू द वेबमध्ये जाऊन पिक्सेल किती पाहिजे? 440 से 720 पिक्सेलपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये इथेच टाकून बघतो. बरोबर आहे. किती पिक्सेल आहे? 720. आपल्याला काय सांगितलं? 400 कितीपासून पाहिजे? 440 पासून 720 पर्यंत. मग बरोबर आहे, ह्याच्यामध्ये 620च येते. तर हे पण आपलं जे पण हे काय आहे? डिस्क्रिप्शन आहे. डिस्क्रिप्शनची लेंथ 90 असते आणि आता आपल्याला काय लिहायचं आहे? मेटा डिस्क्रिप्शन. तर मेटा डिस्क्रिप्शन बरोबर आहे का? हे मेटा डिस्क्रिप्शन आहे. 157 to 168 कॅरेक्टर आहेत का ते चेक करून घेऊ आपण आधी. Ctrl+V. किती? 100 अजून लिहायचं लिहा, पण तिकडे पिक्सेल पण बरोबर आले पाहिजे. कुठे? मेटा डिस्क्रिप्शनचा टॅब इथं. Ctrl+V. आले का? किती सांगितले होते तुम्हाला? 720 पासून 1080 पिक्सेलपर्यंत. तर हे पण बरोबर आहे. अजून वाढवायचे तर अजून वाढू शकतात. तर तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन हे लिहिता आलं. H1 टॅग लिहिता आला म्हणजे तुमचं ऑन पेज SEO झालं. मी सांगितलं होतं SEOचे 3 टाईप्स असतात. ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO आणि टेक्निकल SEO. काय सांगितलं होतं? ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO आणि टेक्निकल SEO. तर SEOचं समजलं. कीवर्ड रिसर्च करता आलं, टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहिता आलं तर तुम्ही रँकिंग करू शकता. आता ही वेबसाईट आहे. ही वेबसाईटचं जर वजन जास्त असेल तर तुम्ही रँकिंग करणार का? हिचं वजन किती असलं पाहिजे? 3 सेकंदाच्या आतमध्ये वेबसाईट ओपन झाली पाहिजे. सपोज आता ह्यात तुझं वजन 500 किलो आहे, तर तू पळू शकतो का जास्त? खाली बसलं तर उठायला किती वेळ लागेल? जास्त वेळ लागेल. मग तुम्ही स्लिम फिट असेल तर जास्त. तसं की तुमची वेबसाईटचं लोडिंग टाइम किती आहे, तर त्यासाठी कोणता टूल यूज करतात? पिंगडम. वक्त चाहे कैसा भी हो, प्यार कम मत होने देना. पिंगडम काय आहे? टेस्ट आहे. वेबसाईट स्पीड टेस्ट केली जाते ह्याच्यामध्ये. आणि तुमची जर स्पीड, आता जर सपोज तुमचं वजन जास्त आहे तर तुम्हाला काय करावं लागतं? जिमला जावं लागतं. तसं मग ह्या वेबसाईटचं जर वेट जास्त असेल तर आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? मग वेट कसं रिड्यूस करणार? जिमला लावणार का वेबसाईटला? हा? पिक्सेल कमी म्हणजे ज्या इमेजेस आहेत त्या काय करावं लागेल? त्यांची साईज आहे ते रिड्यूस करावं लागेल. 1 पॉईंट म्हणजे बरोबर आहे. 3 सेकंदापेक्षा कमी पाहिजे नाही, म्हणून ही काय होऊ शकते? वेबसाईट रँकिंग होऊ शकते. झालं एवढं. पुढे जाऊ आपण. आता हे मी तुम्हाला ऑन पेज SEOचं तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. ऑफ पेज SEOचं अजून काहीच नाही सांगितलं त्यांना. आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपण 6:45ला सोशल मीडिया मार्केटिंग चालू करू, पण आता खूप लेट झालाय. तर काल आपण कॅम्पेन आतापर्यंत जेवढं शिकवलंय मी SEOचं ते कोणाला समजलंय का? का समजलं नाही? रणवीर, रेणुका समजलंय सर? समजलंय. ठीक आहे. मग आपण आता आपल्या सोशल मीडियामध्ये जाऊ. 2 ह्याच्यात आहे. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी हे होतं आणि जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काय होतं? कॅम्पेन आपण रन केला होता फेसबुकचा. गेलो होतं. सगळ्यांनी फेसबुकचं पेज क्रिएट केलेलं आहे. आता जे लोक आहेत त्यांना एक असाइनमेंट देऊ आपण. काय असाइनमेंट असेल की तुम्हाला चाइल्ड केअरसाठी काय करायचंय? कीवर्ड रिसर्च करून आणायचं आहे, त्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहून आणायचं आहे. काय करायचंय? चाइल्ड केअर. मग त्याचे कीवर्ड किती कीवर्ड? हो. मग चाइल्ड केअरमध्ये तुम्ही कमीत कमी 4 कीवर्ड, मॅक्झिमम 25 कीवर्ड, तुम्हाला जेवढे जास्त कीवर्ड तुम्ही काढणार तेवढे. हे सोशल मीडियाचं अकाउंट आहे, बरोबर आहे. आपण काय पाहत होतो काल, होतात ना तुम्ही लेक्चरला? अच्छा, मग फेसबुकचं समजलंय तुम्हाला?
हे फेसबुकचं अकाउंट आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं, सोशल मीडिया मार्केटिंग. आता जे पहिले शिकवले ते विसरून जा, जे आत्तापर्यंत शिकवलं ते. आता इथं मी कॅम्पेन रन केला होता. कुठं जायचं कॅम्पेन रन करायला? कॅम्पेन म्हणजे एक ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची. कुठं जायचं? हे फेसबुकचं पेज आहे. फेसबुक कोण वापरतं? ज्याचं पेज चांगलं आहे तो, का कोणी पण वापरू शकतं? कोणी पण. आता मला ह्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट रन करायचं, जे सी मोरवरती जायचं. इथं ॲड मॅनेजर दिसते, ॲड मॅनेजरवरती आपण क्लिक केलं होतं आणि काल एक आपण कॅम्पेन रन केला होता, बरोबर आहे. ज्यांचं झालं नाही ते पण, त्यांना पण समजेल, काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांना उद्या समजेल, आज नाही समजणार. ॲड मॅनेजर ओपन झालंय. आपण काल कॅम्पेन रन केला होता, त्याच्यावरती किती लीड आल्या हे जर चेक करायचं असेल तर काय करावं लागेल, इथं आपण ज्या कॅम्पेनला काय नाव दिलं होतं, 5/19 आणि दुसरं काय दिलं होतं, 26. मग तो कॅम्पेन दिसतोय का? आता पहिल्यांदा बिलिंग चेक करायचं. बिलिंग मध्ये आपले पैसे आहेत का आपल्या अकाउंटमध्ये? आहेत का 0 रुपयाचा? मग 0 रुपये असल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये कोणती काय येतं, एरर काय येणार? नाही, काल सांगितलं होतं एरर कशामध्ये येतात. अकाउंट एरर येते. काल आपण चेक केलंय. काल एक कॅम्पेन रन केला होता. किती लोकांपर्यंत गेलाय? 15,000 ते 43,000 लोकांपर्यंत गेलाय. काल आपण एक कॅम्पेन रन केला होता. किती लीड्स आले? 4 लीड आले. झालं. आता पैसे ऍड करायचे. कुठे जाणार तुम्ही? जे नवीन लोक आहेत ते टेन्शन नका घेऊ, त्यांचं उद्या होईल. त्यावेळेस मी तुम्हाला हे कसं रन करायचं पहिल्यापासून सांगतो. आता जेवढं समजते तेवढंच. मी पहिल्यांदा मार्केटिंग पाहतोय. आता आपण आता SEO नाही पाहत, मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणल्यानंतर काय लागतं आपल्याला? पैसे पे करावं लागतात. मग किती पैसे पे करा म्हणताय ते? 86,000 नाही करायचे आपल्याला तेवढे पे. 500 रुपये पे करायचे. कसे करायचे? UPI करायचे. करा. करू शकतो ना, ते ओपन करायसाठीच असतात. ते कसे करायचे ते हो, चांगला क्वेश्चन आहे तुमचा. ते ओपन करून मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यावर कॉल करून पण दाखवतो. त्या कुठल्या लीड आहेत, आपल्यासाठी चांगले आहेत का. म्हणजे फक्त बघा, डिजिटल मार्केटिंगचं तुम्हाला मी आता सांगितलं की फायदा खूप जास्त आहे. पे केलं मी 500 रुपये, आलं इकडे 500 रुपये. 5 सेकंदाचं जे येतात तिकडे पे केले की इकडे आला. हे तुम्हाला कॅम्पेन रन करायचे. तुम्ही पण माझ्याकडून 500 रुपये घ्या, बरोबर आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली, तुम्हाला जर लीड आल्या तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही मला डायरेक्ट काय करा, UPI ID घ्या आणि तिथे पाठवा. काल 500 टाकलं होतं, 26ला, 27ला 500 टाकले, 28ला 500 टाकले. ठीक आहे. मग आता आपण पुढे जाणार परत ॲड मॅनेजरमध्ये. कसं जायचं ॲड मॅनेजरमध्ये? झालं. रिफ्रेश करा. आता आपण कोणते कोणते कॅम्पेन ऍक्टिव्ह आहेत? पहिले तर ऍक्टिव्ह म्हणजे काय? जे चालू आहेत ते. दुसरं काय? ड्राफ्ट म्हणजे काय? नुसतं रन केलाय आणि तो पब्लिश नाही झाला. दुसरं काय? अकाउंट एरर येतो ज्यावेळेस आपले पैसे नसतील अकाउंटमध्ये, त्यावेळेस येतो. नंतर अकाउंट टेक्निकल सेटअप एरर असा येतो, ज्यावेळेस सेटअपमध्ये काय प्रॉब्लेम असतो. आणि इथं नाव देणं का महत्वाचं आहे कॅम्पेनला, तर ते पण तुम्हाला समजेल. खाली तुम्ही गेलं, स्क्रॉल केलं, इथं सेटअप एरर आलता वरती, ऍक्टिव्ह पण दिसलं तुम्हाला. काल आपण एक कॅम्पेन केला होता, तो कशामध्ये गेलाय? ड्राफ्ट मध्ये गेले. नंतर एक सेटअप एरर दिसतोय. सेटअप एरर म्हणजे डायरेक्ट
कॅम्पेन रन करतानाच काहीतरी चुकलंय. मग आता आपल्याकडे ऍक्टिव्ह कॅम्पेन कोणता आहे? एकच कॅम्पेन. ह्याला काय करायचं? सिलेक्ट. आणि ह्याला सिलेक्ट केल्यानंतर कुठं गेलं ते? हा नव्हता त्या प्रमोशनचा आहे हा, पण तो सेटअप एरर मध्ये गेला ना. हा फक्त मेसेजचा आहे. 19 तारखेला केला होता, फक्त मेसेजचा. मेटाच्या लीड मेसेज मधून आलेले आहेत आपल्याला. काय करायचं? असं सिलेक्ट करायचं खालचं कॅम्पेन, आणि तो सिलेक्ट केल्यानंतर आहे ना पुढे हे करायचं. जिथं रिझल्ट दिसते ना तिथं डायरेक्ट डाउनलोडचं ऑप्शन असतं. हे दिसतंय का? तुम्हाला काय करायचं? त्या ज्या लीड कोणत्या आल्या ते डाउनलोड करायचे. कसे करणार? रिझल्टचं ऑप्शन दिसतंय इकडं, इथं स्क्रॉल करायचं. आता 4 लीड आलेत, 4 मेसेज आलेत, तर त्यांचं नाव काय आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे, आणि ते आलेले मेसेज कोणाला द्यायचे आपल्याला? इथं दिसतंय का मेटा लीड किती आलेत, किती लोकांपर्यंत रीच झालंय? 39,906. अमाऊंट किती स्पेंड झालंय? नाही, एक लीड आली तेवढी आपल्याला. 211 रुपयाला लीड म्हणजे खूप कॉस्टली लीड आहे. मग इथं आपण डाउनलोड करून बघू आधी. हे डाउनलोड असे करायचे. CSV आणि काय आहे? टेक्स्ट. CS म्हणजे कॉमा सेपरेटर फाईल असते, आणि एक्सेल म्हणजे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. एक्सेल कशी दिसते माहिती? हे डाउनलोड झाली. डाउनलोड ह्याचं ओपन करायचं. समजलं? तुमचं आन्सर भेटलं तुमच्या क्वेश्चनचं. आता ह्या लीडचं काय करणार आपण? प्रत्यक्षात प्राजक्ताच होते ना ते. प्राजक्ताचा क्वेश्चन होता लीडचा नंबर दिसतो का, तर कसा नंबर दिसतो ते पण आपण सांगू. हा, कुठं गेलं आपलं? डाउनलोड केलं इथं. स्लो चालतंय, ओपन आहे. झाला. आता इथं काय करायचं? येस करायचं. झालं. त्याचं नाव काय लिहिलं? ID काय होता? कॅम्पेन नेम किती आहे? प्रमोटिंग लीड जनरेशन असा होता. मग इथं काय करायचं आपल्याला? कशासाठी होता? डिजिटल मार्केटिंग कोर्ससाठी. नाव काय आहे? पण आता ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे? आपल्याला नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे नव्हता. कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर लीडचा काय फायदा आहे का? मग काय फायदा आहे आपल्याला? मग तो जो फॉर्म आपण क्रिएट केला तो चुकीचा केला. त्याच्यामध्ये काय घेतलं आपण? फक्त त्याचं नाव घेतलं आणि काय घेतलं? दुसरा फॉर्म सिलेक्ट झाला असेल. आणि ह्या ऑर्गॅनिक लीड आहेत का नाही? पॉज मध्ये आलं. प्लॅटफॉर्म कोणता होता? इंस्टाग्रामच्या लीड आहेत. फुल नेम आहे त्याचा, फक्त कॉन्टॅक्ट नंबरच नाही. मग काय करावं लागेल? फॉर्म जर चुकला, कॉन्टॅक्टच नंबर नाही आला, ईमेल नंबर पण नाही, नुसतं नाव आहे, मग ते का गुगलवर सर्च करायचं का? मग फॉर्म तर लागणारच ना. आपण जसं बनवलंय बरोबर आहे ना? हो. आपण काल सिलेक्ट केलं होतं, परवा दिवशी आपण डायरेक्ट प्रमोट केलेला. काल व्यवस्थित फॉर्म बनवला होता, पण तो सेटअप मध्ये. मग आता एवढे आपले पैसे गेले. एका लीडला किती? 211 रुपये. किती लीड आल्यात? 4. मग 211 × 4 किती झाले?
844 रुपये गेले. असं चुका केल्यानंतर होतात. मग अशा चुका तुम्ही करा, मग तुम्हाला पण काय होईल असं तुम्हाला शिकायला भेटेल. नेक्स्ट टाइमला तुम्ही काय करणार, चेक करणार. आता मी इथं परत डाउनलोड होताना काय प्रॉब्लेम आलाय का, परत डाउनलोड करतो. आता काय करतो, CSV फाईलमध्ये करतो, एक्सेलमध्ये नको. चेक करतो एकदा परत. नाही, नवीनदा आली. कधी कधी शीटमध्ये पण फॉल्ट असू शकतो. मग आता कॉन्टॅक्टच नंबर नाही तर त्याला कॉन्टॅक्टच नाही करू शकत, तर ह्या लीडचा काय फायदा आहे का? मग ह्या लीडचा फायदा नाही, तर मग असे प्रॉब्लेम होणार. त्यांचं नावच माहिती, मग नाव गुगलवरती सर्च केलं तर एका नावाचे 12,000 लोक येतात फक्त पुण्यामध्ये. राहुल नावाचे किती लोक येतात? 35 लाख. मग काय करायचं? काय फायदा आहे का मग? आपल्याला आता काय करावं लागेल, पहिलं ते कट करावं लागेल आणि तो फॉर्म किंवा तो जो कॅम्पेन आता 500 रुपये टाकले ते बी जायचे 500 रुपये तर त्याचे 2 लीड येतात. आता हे काय करायचं, बंद करायचं. असं बंद करा, समजलं? आता एक काल कॅम्पेन रन केला, मी सिलेक्ट केलेलं अनसिलेक्ट करतो. काल काय नाव ठेवलं होतं आपण त्याचं? 26 तारीख होती. काल डेटा अनालिटिक्सचा होता का डिजिटल? मग ते नाव किती इम्पॉर्टंट आहे. नाव जर चुकलं, तुम्ही लक्षात ठेवणं जर चुकलं तर तुम्हाला लीडच डाउनलोड करता येणार नाही. येतं ना वरती, सर्च करायला ऑप्शन पण दिलेलं आहे, पण नाव काय टाकलं ते प्रॉपर तुम्हाला लिहून ठेवावं लागेल किंवा माहीत असलं पाहिजे. आता हे आम्ही कॅम्पेन खूपच रन केलेत, म्हणजे ह्या वेबसाईटमधून ह्याच्यात व्ह्यूज अकाउंट वापरून भरपूर सारे पैसे आपण हे केलेत. मग तुम्हाला जर नाव नसेल माहिती तर इथं तुम्हाला दिसणारच नाही. मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, आता आपण काय करणार, पहिलं तर कॅम्पेन नेम, नंतर ॲड सेट नेम, नंतर ॲड नेम. मग तुम्हाला इथं 26 नुसते 26 काय 26 तर आयुष्यात किती वेळा वापस आलाय, प्रत्येक महिन्यामध्ये 26 असते. मग त्याच्यामध्ये इम्पॉसिबल आहे हे सर्च होणं, तर प्रॉपर नाव टाकूनच तुम्ही काय करू शकतात, सर्च करू शकता. आला का? आता इथं काय करायचं आहे आपल्याला, 20 to 26 सिलेक्ट केलंय. कॅम्पेन काय झालाय, रनच नाही झाला. का नाही रन झाला ते चेक करायचंय. एडिट मध्ये जायचं. कुठे? एडिट. लर्निंग स्टेज मध्ये असंच केलं होतं. टायटल डिस्क्रिप्शन. उद्या एकदा परत मी दुसरा कॅम्पेन रन करणार, त्यावेळेस मग तुम्ही लक्ष द्या, जे नवीन लोक आहेत ते. असा दिसतोय शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला. पहिली स्टेप इथं होती. खाली घेतो थोडा. नेक्स्ट स्टेप. बरोबर तर केलंय आपण. पहिली स्टेप लर्निंग मध्येच दाखवत होती का? ऍक्टिव्ह आहे पहिली स्टेप. इथं बघा ऍक्टिव्ह दिसते का? दुसरी स्टेप लर्निंग मध्ये. आणि थर्ड जो डेटा सेट आहे तो कशामध्ये? लर्निंग मध्येच.
आता जर मी पब्लिश केला आणि आता हा फॉर्म बघा आता इथं काय आहे, फुल नेम आणि फोन नंबर आहे. आणि काल त्या दिवशी आपण प्राजक्ताचं केलं होतं, बरोबर आहे. प्राजक्ताचं का काहीतरी केलं होतं तिथं, मग आपण काय नाही केलं, प्राजक्ताचं नाही, दुसराच कोणता तरी फॉर्म सिलेक्ट केला होता. नाही, प्राजक्ताचं नव्हतं, त्याच्यात सिटी पण होता, कोणतरी दुसरंच होतं, त्यांचा फॉर्म सिलेक्ट केला होता. त्याच्यामुळे मे बी कसं झालं असेल, तिथं इथं काय देते, नेम आणि फोन नंबर आहे, म्हणजे आपला फॉर्म पण ओके, डिस्क्रिप्शन पण ओके. आता मी काय करतो, पब्लिश करतो. पब्लिश झालं. व्ह्यू डिटेल डन, कम्प्लीट आहे. आता इथं तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा कॅम्पेन. आता उद्या त्याला लेडी येतील 100%. रिफ्रेश. पहिल्यांदा कधी पण ड्राफ्ट मधले येतात. स्क्रॉल करायचं खाली, नाहीतर डायरेक्ट जसं 26 टाकलं होतं तसं टाक. हा आला का आता प्रोसेसिंग मध्ये, म्हणजे उद्या ऍक्टिव्ह होणार तो, म्हणजे 15 मिनिटात ऍक्टिव्ह होणार. उद्यापासून तुम्हाला लीड जनरेट होणार. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर आता विचारा. काल काय येत, आता ह्याच्या आधी पण चेक केलं, काय येत होता प्रॉब्लेम आपल्याला, ड्राफ्ट दाखवत होतं, आता काय दाखवतं, प्रोसेसिंग. ठीक. कोणाला काय डाऊट्स असेल तर विचारा मला. लीड कसे डाउनलोड करायचे सगळ्यांना समजलं. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण पहिला ऑब्जेक्टिव्ह फक्त पाहिला होता लीडचा, त्यानंतर ॲप प्रमोशन आहे, नंतर काय आहे, वेबसाईट ट्रॅफिक पण आहे. तर ते 2-3 कॅम्पेन रन केले तर हे पण कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जाते. पेज कसं क्रिएट करायचं माहिती आहे फेसबुकचं, नसेल तर उद्या पाहू.